नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी परीक्षेच्या संदर्भात मी आजचा व्हिडिओ आपल्यासोबत आणतो आहे. महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी टी-ई-टी अनिवार्य केल्यानंतर अनेक शिक्षक टी-ई-टीच्या परीक्षेसाठी लागलेले परीक्षेचा अर्ज भरलेला आहे, अभ्यासाला सुरुवातही केलेली आहे. करत असताना नेमका कोणत्या घटकांवर जास्त जोर द्यावा किंवा कुठे वेटेज महत्त्वपूर्ण आहे या गोष्टींची आपल्या सर्वांना माहिती व्हावी या दृष्टीने आणि अभ्यासाचं प्लॅनिंग करावं या दृष्टीने मी 20 दिवसांचा अभ्यास आराखडा आपल्यासोबत शेअर करतो आहे. 28 जून रोजी टी-ई-टीची परीक्षा आहे. साधारणतः 20-22 दिवस आपल्याला आता मिळत आहेत आणि या दिवसांमध्ये आपल्याला अभ्यास जर करून यश मिळवायचं असेल तर आपण मिळवू शकतो. त्यासाठीची ही स्ट्रॅटेजी आपल्यासोबत शेअर करतो आहे. महा-टी-ई-टी पेपर 1 जे शिक्षक देत असतील किंवा भावी शिक्षक देत असतील त्यांनी या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या. महत्त्वपूर्ण म्हणजे महा-टी-ई-टीसाठी 5 महत्त्वपूर्ण विषय आहेत. याच्यात बालविकास आणि अध्यापनशास्त्र हा 30 गुणांचा, मराठी भाषा 30 गुणांचे, इंग्रजी 30 आणि गणित 30 आणि पर्यावरण अभ्याससुद्धा 30 गुण. तर असे 150 गुण असतात आणि 150 गुणांमधून आपल्याला कॅटेगरीमध्ये असेल तर 83 गुण आणि ओपनमध्ये असेल तर 90 गुण उत्तीर्ण होण्यासाठी लागत असतात. तर मग अभ्यासाचं नियोजन कसं करायचं की पहिले 4 दिवस जर आपण बालविकास आणि अध्यापनशास्त्र हा महत्त्वपूर्ण घटक घेतला, कारण या घटकावरच पासिंग ठरतं. कारण बालविकास आणि अध्यापनशास्त्र हा शिक्षणशास्त्रामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आपण डी-एड किंवा बी-एड करत असताना या विषयाला खूप महत्त्व असतं आणि तेच महत्त्व परीक्षेतसुद्धा आहे. याच्यात पहिल्या दिवशी बालविकासाच्या संकल्पनांसोबत वाढ आणि विकास, बालकाच्या वाढ विकासानंतर विकासाची तत्त्वे या गोष्टींना आपण थोडंसं अभ्यास केला पाहिजे. यासाठी आपण डी-एड कोर्सचे काही पुस्तकं असतील ते पुस्तकं किंवा डॉक्टर हना जगताप यांची पण एक मानसशास्त्राचं पुस्तक आहे. काही पुस्तकं आहेत की बालविकासाची पुस्तकं आपण यात वापरली पाहिजेत. दिवस दुसरा, यामध्ये जे पण काही सिद्धांत असणारे काही मानसशास्त्रज्ञ आहेत जसे पियाजे आहे, वायगॉट्स्की आहे, कोलबर्ग आहे, यांचे शिकण्याचे सिद्धांत थोडे समजून घ्या. याच्यावर काही प्रश्न येतात कारण याच्यातलेच ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न येत असतात. त्यासाठी थोडी तयारी आपण करावी. तिसऱ्या दिवशी बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व आणि प्रेरणा हे 3 महत्त्वपूर्ण घटक आहेत. यांचा थोडासा अभ्यास आपण केला पाहिजे कारण याच्यावर सुद्धा प्रश्न येतात आणि बुद्धिमत्तेचे जे घटक आहेत त्या घटकावर आधारित व्यक्तिमत्वाचे घटक, प्रकार, प्रेरणेचं महत्त्व अशा या महत्त्वपूर्ण घटकांवर प्रश्न येत असतात. चौथा दिवस हा समावेशक शिक्षण, इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये मानसशास्त्रात असलेलं महत्त्व, विशेष गरजा असलेली मुलं, याच्यामध्ये विशेष गरजा असलेले जे दिव्यांग किंवा गतिमंद विद्यार्थी असतील, सोबतच जे प्रज्ञावंत विद्यार्थी असतात त्यांच्यावर सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. आणि चौथ्या दिवशी आपण अभ्यास केल्यानंतर या बालविकासाच्या आणि अध्यापनशास्त्राच्या आधारे जे काही आपल्याकडे MCQ उपलब्ध असतील त्यांचा सराव आपण केला पाहिजे. दिवस 5 ते 7 मध्ये आपण मराठी भाषेला महत्त्व दिलं पाहिजे. मराठी भाषेचा जर आपण सिलेबस पाहिला तर त्याच्यामध्ये व्याकरण, शब्दसंग्रह, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द या गोष्टीला आपण पहिल्या दिवशी म्हणजे 5व्या दिवशी आपण थोडंसं अभ्यास केला पाहिजे. मराठी विषयासाठी आपण काही पाठ्यपुस्तकांमधले काही बाबी जे विशेषतः 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या पुस्तकात व्याकरण आहे ते पुस्तकसुद्धा अभ्यासलं पाहिजे. त्यानंतर दिवस 6वा वाक्प्रचार, म्हणी आणि अलंकार यासाठी सुद्धा आपण आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांचाच आपण वापर केला पाहिजे, याचं वाचन केलं पाहिजे. आणि 7व्या दिवशी काही उतारावर आधारित प्रश्न आणि भाषा अध्यापनशास्त्राचे काही प्रश्न असतील, कारण पेडागॉजिकली अध्यापनशास्त्रावर आधारित प्रश्न पण येतात आणि ते प्रश्नसुद्धा आपण यासाठी वाचन केलं पाहिजे आणि तयारी केली पाहिजे. मी मराठी भाषेसाठी आपल्या सर्वांना सांगेल की मोरा वाळंबे यांचं एक मराठी भाषेचं सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा वापर करा. आपले हे 30 प्रश्न सहज त्याच्यातून निघतील. आता पुढचा विषय आहे इंग्रजी भाषा. बऱ्याचशा शिक्षकांना इंग्रजीची अडचण येते, परंतु इंग्रजी भाषेतले काही खूप जास्त काठिण्य पातळी नसते. ही काठिण्य पातळी जर आपण पाहिली तर 10वी-12वीपर्यंतच्याच साधारणतः व्याकरणाची आणि संपूर्ण घटकांची असते. म्हणून इंग्रजीला पण भीती न बाळगता किमान इंग्रजीमध्ये 20 किंवा
20च्या आसपास प्रश्न सहज बरोबर येतील यासाठी आपण तयारी केली पाहिजे. तर आपण पार्ट्स ऑफ स्पीच आणि टेन्सेस हे थोडंसं बारकाईने बघून घ्यायचं आणि याच्यात सुद्धा आपण एक सरावाने तयारी करणं गरजेचं आहे. नंतर दिवस 9 9व्या दिवशी आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस, डायरेक्ट इनडायरेक्ट व्होकॅब्युलरी याचीसुद्धा आपण तयारी करणं गरजेचं आहे. दिवस 10व्या आपण कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये जे काही काही उतारे असतील ते उताऱ्यांवरून प्रश्नांची उत्तरं सरावात्मकदृष्ट्या तयारी केली पाहिजे. आणि काही इंग्रजीच्या ज्या पेडागॉजी आहेत त्या इंग्रजीचे काही अध्यापनशास्त्रातले काही प्रश्न येतात त्याच्यावर सुद्धा आपण फोकस केला पाहिजे. तर यासाठी मी रामदास वाघ यांचं इंग्रजीचं एक व्याकरणाचं छान पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा जर आपण वापर केला तर निश्चितच इंग्रजीतले आपले प्रश्नसुद्धा सहज 20-25 प्रश्न बरोबर येऊ शकतात. तर ती तयारी केली पाहिजे. आता पुढचा विषय आहे गणित. गणित विषय हा बऱ्याच जणांना अवघड वाटतो, परंतु गणित विषय हा सर्वात जास्त स्कोरिंग देणारा विषय आहे. TET उत्तीर्ण व्हायचं असेल तर थोडं बेसिक गणितकडे आपण बघितलं पाहिजे आणि ते गणित जर आपण पाहिलं तर 100% आपण उत्तीर्ण होऊ शकतो. दिवस 11 ते 14मध्ये आपण गणिताची तयारी केली पाहिजे. मग या तयारी करताना आपण संख्या, अपूर्णांक, दशांश हे 3 महत्त्वपूर्ण घटक आहेत. संख्यामध्ये काही नैसर्गिक संख्या आहेत, मूळ संख्या आहेत. म्हणजे आपण जर 4थी 5वीचं सध्याचं स्कॉलरशिपचं किंवा 7वी 8वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक पाहिलं किंवा आपण NTS NMSच्या काही परीक्षांची काही पुस्तकं बघितली तर हे घटक सहज आपले क्लिअर होतात. इथेही काही खूप जास्त कठीण गणित नसतं. साधारणतः 8वी 9वीपर्यंतचेच गणितं आपल्याला या ठिकाणी येत असतात. बऱ्याचदा आपली तयारी नसल्यामुळे ते गणित आपल्याला सोडवता येत नाहीत. नंतर या दिवशी आपण टक्केवारी, नफा तोटा आणि सरासरीची उदाहरणांचा सराव केला पाहिजे. गणित हा विषय वाचन करून कधीही सुटत नाही, तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष आपण गणिताच्या उदाहरणांचा गरजेचं आहे आणि त्या सरावासाठी आपण तयारी ठेवली पाहिजे. टक्केवारीची काही गणितं, नफा तोटाची गणितं आणि सरासरीची गणितं आपण जर व्यवस्थित सोडवली तर निश्चितच आपल्याला या मार्क्ससुद्धा आपल्याला मिळू शकतात. नंतरच्या दिवशी आपण वेळ, काम आणि अंतर याच्यावरचे काही प्रश्न उत्तरं सोडवा, सराव करा. भूमितीतले काही प्रश्न येत असतात तर भूमितीच्या प्रश्नांवरसुद्धा आपण थोडंसं फोकस करावं. आणि नंतरच्या दिवशी 14व्या दिवशी आपण गणित अध्यापनशास्त्र, गणिताच्या ज्या पेडागॉजीज, गणिताची काही अध्ययन अध्यापन पद्धती आहेत, विशेषतः नवीन अध्ययन अध्यापन पद्धती गणितात आलेल्या आहेत त्याच्यावर काही प्रश्न येत असतात तर त्याचीही तयारी करा. आणि काही आपल्याकडे उपलब्ध असतील ते MCQची सुद्धा आपण सरावाने तयारी त्या दिवशी करणं अपेक्षित आहे. आणि गणितसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जर सोडवलं, गणितासाठी चांगली पुस्तकं बरेच उपलब्ध आहेत किंवा शालेय पाठ्यपुस्तकातले आपण 5वी ते 8वीतली जी काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा सराव करा आणि त्याच्यातली उदाहरणांचा सराव केला तर गणित विषयसुद्धा आपल्याला चांगले गुणांक देऊ शकतो. नंतरचा विषय आहे पर्यावरण अभ्यास. तर हा पर्यावरण अभ्याससुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि सोपा आणि सहज सोडवता येईल असे प्रश्न असतात, परंतु बऱ्याचदा याचं वाचन न झाल्यामुळे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सोडवता येत नाहीत. मग आपण यात 15व्या दिवशी कुटुंब, समाज आणि परिसर याच्यावरचे काही प्रश्न आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. परिसर अभ्यास हा विषय जर आपण पाहिला तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये अनेक वर्षापासून शिकवत आहोत, परंतु बऱ्याचदा त्याच धर्तीवर येणारे प्रश्न आपल्याला सोडवताना अडचणी येतात. मग कुटुंब, समाज, परिसर यासाठीचे काही प्रश्न उत्तर शालेय अभ्यासक्रमामध्ये असतील. अगदी 3रीच्या परिसर अभ्यासपासून जरी आपण पाहिलं तरीसुद्धा या प्रश्नांची आपल्याला सहज उत्तरं सोडवता येऊ शकतात. नंतर वनस्पती, प्राणी, नैसर्गिक संसाधने यासाठी 5वी 6वी 7वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा सिलॅबस आहे, तर ती पुस्तकं आपण थोडीशी वाचली पाहिजेत. नंतर पर्यावरण अध्यापनशास्त्रसुद्धा यात या काही प्रश्न येत असतात की पर्यावरण अध्यापनशास्त्रामधले पेडागॉजी जे आहेत त्याच्यावरसुद्धा आपल्याला अभ्यास करून काही MCQ प्रश्नांचा सराव करून हा विषयसुद्धा सोडवता येऊ शकतो. तर आपण जर संपूर्ण पुनर्वलोकन आपण 18व्या दिवशी केलं, त्याच्यामध्ये विषयनिहाय आपण बालमानसशास्त्र असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल असे आपण पहिल्या 18व्या दिवशी आपण 3 विषयांचे सरावात्मक प्रश्न उत्तर सोडवलं पाहिजेत. 19व्या दिवशी गणित आणि पर्यावरणशास्त्राचे प्रश्न आपण सोडवले पाहिजेत. आणि 20व्या दिवशी अंतिम तयारी म्हणून आपण पूर्ण होल सिलॅबसच्या काही मॉक टेस्ट आपल्याकडे 150 प्रश्नांच्या असतील त्या सोडवणं गरजेचं आहे. यामध्ये खास करून आपल्या चुका ज्या असतील त्या कोणत्या चुका होतात, कोणत्या विषयामध्ये आपण मागे पडतो, त्याच्यासाठी आपण अधिक काय तयारी करू शकतो याची तयारीसुद्धा करणं गरजेचं आहे. यासाठी महत्त्वपूर्ण नोट्स वाचणे, वारंवार विचारलेले प्रश्न पाहणे, कारण मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला लक्षात येतं की कोणते प्रश्न कसे आलेले आहेत. यासाठी आपण अंतिम तयारी करणं गरजेचं आहे. साधारणतः 20 दिवस जर आपण रोज 4 ते 5 तासाचा अभ्यास केला तर TET परीक्षा उत्तीर्ण होणं अतिशय सोपं आहे.
म्हणून सर्व शिक्षकांना आणि भावी शिक्षकांना मी आवाहन करेल की आपण या दृष्टीने 20 दिवसांचा अभ्यास आराखडा प्लॅन तयार केलेला आहे, त्यानुसार आपण अभ्यास करा आणि आपण निश्चितच या 20 दिवसामध्ये जी 28 जूनला आपली TET परीक्षा होणार आहे, त्या TET परीक्षेमध्ये यश मिळवाल. आणि या यशासाठी आपल्याला थोडंसं प्लॅनिंग आणि व्यवस्थित चांगली पुस्तकं, दर्जेदार पुस्तकं बघणं गरजेचं आहे. जास्तीचं पुस्तकं वाचन किंवा जास्त वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचण्यापेक्षा निवडक 2-3 पुस्तकं प्रत्येक विषय आणि घटकासाठी जर आपण निश्चित केले आणि ते वाचन केलं तर आपल्याला यश 100% मिळू शकतं. यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा. आपल्याला याच पद्धतीचे मी काही व्हिडिओमध्ये आपल्याला पाठवणार आहे आणि या शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त शिक्षक TET उत्तीर्ण होतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यापूर्वीचे सुद्धा काही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर TETच्यासाठी उपलब्ध आहेत, ते सुद्धा पहा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.